सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अखेर 15 दिवसांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश दिलेत। या संदर्भात तुमची भूमिका काय? मी पूर्वीच एक असं भाष्य केलं होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे आणि ते मला वाटतं आता सत्यामध्ये उतरताना दिसत आहे। सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय सन्माननीय कोर्टाचा सन्मान ठेवून हा ओबीसी समस्त वर्गासाठी प्रचंड निराशाजनक आहे। पण यामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय का झाला ह्या मागची भूमिका महत्त्वाची आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आपण सिरियसली ओबीसीच्या आरक्षणाची बाजू मांडण्यामध्ये अपयशी ठरलो असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाच्या समोरचं प्रश्नचिन्ह हे अजून गूढ होत चाललेलं आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे निवडणुका जाहीर करा, पण तरीही राज्य सरकारने आता काय भूमिका घेणार आहेत या निवडणुका जाहीर करण्यासाठी राज्य सरकारच्या अख्ख्यातरीत असणारा निर्णय राज्य सरकार घेणार आहे का? राज्य सरकार मंत्रिमंडळामध्ये एक विशेष निर्णय घेऊन की आम्ही ओबीसी आरक्षणासहितच हा निवडणूक घेणार हा निर्णय घेणार आहे का याच्याकडे आता माझं लक्ष लागून आहे। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी सगळे प्रयत्न चालू होते, पण एम्पिरिकल डाटा असेल या सगळ्या गोष्टी पूर्त झाल्या नाहीत, म्हणून आम्हाला निवडणूक घ्यायला सांगावं लागतं असंही कोर्टाने म्हटलंय। 2.5 वर्ष मला वाटतं जवळपास झाले या सरकारला। डाटा नाही झाला। आधी तर सरकारने एक लोकांना मार्गदर्शन चुकीचं केलं की हा पहिल्या सरकारनेच केलं नाही। तुम्हाला वेळ मिळून सुद्धा तुम्ही हा डाटा दिला नाही। आता निर्णय घेऊन सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितले की निवडणुका लावा, त्या ओबीसी आरक्षणाशिवाय लावा किंवा सह लावा असं काही सांगितलंय का? जेवढं माझ्यापर्यंत आता ऑर्डर आलेली नाही। त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे। तुमची काय मागणी असेल या संदर्भात? मागणी हीच आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या नाही पाहिजे। जर सुप्रीम कोर्ट म्हणत असेल निवडणुका लावा, तर जिथे जिथे प्रशासक आहे तिथे 6 महिन्याच्या वर प्रशासक ठेवता येत नाही। या सगळ्या गोष्टीचा अंदाज बांधून ओबीसी आरक्षणाचा खास निर्णय आपल्या राज्यापुरता घ्यावा आणि त्या निर्णयाने निवडणुका लावा। मॅडम, प्रशासकचा कालावधी जो 6 महिन्यांचा असतो तो उलटून गेलेला आहे। त्यामध्ये जवळपास 6 ते 7 महापालिकेचा समावेश आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय जर या निवडणुका झाल्या तर त्या ठिकाणी ओबीसींना मोठा धक्का बसू शकतो। या पार्श्वभूमीवरती ओबीसी नेत्या म्हणून तुम्ही या पुढील काळामध्ये काय भूमिका घेणार आहात? मी नेहमी हे स्पष्ट सांगते, मी ओबीसी नेता नसले तरी मी हीच भूमिका घेतली असती, कारण जो वर्ग वंचित आहे त्या वर्गाला न्याय देणं हे माझ्या राजकारणाच्या संस्काराचा भाग आहे। त्यासाठी गोपीनाथ मुंडे साहेब राजकारणात आले, त्यासाठी आम्ही सर्व राजकारणामध्ये काम करत आहोत। आज राजकीय दृष्ट्या ओबीसीचं भवितव्य धोक्यात आहे। राजकीय ज्याला कुठेही प्रेझेन्स नसतो त्याच्या मागण्यांकडे त्याच्या समाजाकडे दुर्लक्ष होत असतं आणि म्हणून ओबीसीचा आरक्षणाशिवाय या निवडणुका झाल्या नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। सरकारने निवडणुका घेण्याच्या संदर्भातला निर्णय करावा, पण तो ओबीसी आरक्षणासहित करावा आणि ते कसं प्रोटेक्ट करायचं आता हे सरकारकडे सगळे विद्यमान लोक बसलेत, त्यांनी ते करायला पाहिजे। मागच्या काही काळात विरोधकांनी देखील आम्हाला मदत करावी असं वारंवार सरकारने आवाहन केलं। ही आमची मदतच आहे। अनेक बैठका झाल्या, त्याच्यात सामावून देखील घेतलं होतं, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाहीये। जाणीवपूर्वक असं बोललं जातंय की कुठे भाजपच याच्या मागे ताकद लावते। आरोप तुमच्यावर होतोय की ह्या सगळ्या सुनावण्या असतील, कुणी ना कुणी पिटिशन मध्ये जातं, कोर्टामध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, हा देखील आरोप याबद्दल होतोय ओबीसी संदर्भात। मी आता सध्या जे टीव्ही लावते ना तेव्हा मी सगळे आरोप प्रत्यारोप बघते, तर त्याच्यावर उत्तर देऊन एवढं लहान व्हावं असं मला वाटत नाही। कोणीही पक्ष याच्या विरोधात काहीतरी करतंय असं म्हणणं चुकीचं आहे। हा विषय पक्षाच्या पलीकडे आहे। ओबीसी आरक्षण हा काही भारतीय जनता पार्टीचा फक्त आवश्यक विषय असं नाही, हा प्रत्येक पक्षामधल्या ओबीसींच्या भवितव्याचा विषय आहे आणि जर सत्ताधारी पक्षाच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सत्ताधारी पक्षाकडे बघण्याचा ओबीसीचा दृष्टिकोन हा गंभीरपणे बदलल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारवरती कठोर ताशेरे ओढले। त्यांनी स्पष्ट म्हटलं की गेल्या तुम्ही 2.5 वर्षापासून काय करत होता, तुम्ही ट्रिपल टेस्ट तुमच्याकडे अनेक संसाधनं उपलब्ध असताना तुम्ही डेटा संदर्भात केंद्र सरकारकडे काय बोट दाखवत होता आणि राज्य सरकारच्या वकिलांना आज सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही। मला वाटतं बाजू मांडता आली नाही का बाजू मांडायची नाही हा प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवू। 2.5 वर्ष तुम्ही काय केलं हा प्रश्न कोर्ट विचारतंय, 2.5 वर्ष तुम्ही काय केलं हा प्रश्न विरोधक विचारतायत, 2.5 वर्ष तुम्ही काय केलं हा प्रश्न
जनता विचारते, समस्त ओबीसी विचारतोय. त्यामुळे हा दोष त्यांच्यावर आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कोणाच्या स्वतःच्या त्यांच्याही मनात नाहीये. आणि त्यांनी कितीही स्वतःची पाठराखण करायचा प्रयत्न केला तरी. पण आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढणार आहेत? निवडणुका मी नेहमी म्हणत होते प्रेसिडेंट सेट होईल. ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक प्रेसिडेंट सेट होईल आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण कोर्टात जाईल आणि हा निर्णय पुन्हा लागणं कठीण होईल. तेच झालंय. म्हणूनच माझं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धोका देण्याचा हा प्रयत्न. खास करून एम्पिरिकल डाटा जमा करा असं वारंवार सांगितलं होतं. त्याही वेळेला मग केंद्र सरकारकडे वोट कर, राज्य सरकारकडे वोट, असं सगळ्यामध्ये साधारणतः 2 वर्षाचा काळ गेला. आणि आता परत एकदा मागच्या 5-6 महिन्यात पण काही झाले नाही. आयोगाने पण निधी मिळत नाही याबद्दलची तक्रार देखील केली होती. मला वाटतं या सरकारमध्ये प्रत्येक गोष्ट ही निधीवर अवलंबून आहे. निधी आम्ही जलयुक्त शिवारसारखी सुंदर योजना केली. लोकसहभाग, लोक आंदोलनातून अनेक योजना होतात. तुमच्याकडे वाटेल तेवढा निधी आहे. तुम्ही रस्त्यांना निधी देताय, तुम्ही इमारतींना निधी देताय, तुम्ही वेगवेगळ्या स्मारकांना निधी देताय. मग तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी का निधी देत नाहीये? निधी नाही म्हणजे काय? सरकारचं सगळं काम चालू आहे, सरकारचे सगळे व्यवहार चालू आहेत, मग निधी का नाही? म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या कामासाठी एम्पिरिकल डेटासाठी निधी देत नाही हे अक्षम्य आहे. मला दुर्दैव वाटतं आज एवढे मोठे सिनियर ओबीसी लीडर आज सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. आज त्यांना सुद्धा त्यांच्या ओबीसी वर्ग जो विश्वासाने त्यांच्याकडे बघतोय त्यांच्यासमोर नजरेला नजर ते देऊ शकणार नाहीत. राज्य सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवरती या ठिकाणी अधिवेशनामध्ये कायदा केला होता. मात्र तो कायदा देखील टिकू शकला नाहीये. ते राज्य सरकारला कल्पना देखील होती. मात्र ओबीसीचं राजकारण करण्यासाठी हा मध्य प्रदेशच्या धर्तीवरचा कायदा करण्यात आला होता. राज्य सरकारने म्हटलं की आम्ही मदत करावी, विरोधकांनी मदत करावी, तर आम्ही मदत केलीच. त्यांना या कायद्याच्या संदर्भात आम्ही मदत केली. त्यांनी हा निर्णय घेतला, आम्ही तेव्हाही मदत केली. आता राज्य सरकार काय करताय आज दिवसभरात याच्याकडे माझं आणि तुम्हा सर्वांचं नक्कीच लक्ष आहे. पंकजाताई, मागच्या काही निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या आहेत. त्यावेळी देखील असं म्हणले होते की आम्ही होऊ देणार नाही, पण मात्र निवडणुका झाल्या. भाजपने त्यावेळेस एक भूमिका घेतली होती की उमेदवार जे आहेत ते आम्ही सर्व ओबीसी देऊ. येत्या काळात जर हीच परिस्थिती झाली तर भाजप अर्थातच त्यांनी भूमिका आधी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीने असं काही करावं असं वाटतंय, कारण तात्पुरती तरी दिलासा त्याच्यामध्ये मिळेल असं वाटतंय. असं मी म्हटलं तर ओबीसी आरक्षणाविषयी माझ्या मनात शंका आहे असं वाटेल. आणि ती शंका माझ्या मनात जरी असली तरी माझी इच्छा आहे की ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागावा. कोणत्या पक्षाने आपल्याला किती टक्के कोणाला काय आरक्षण द्यायचं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे मी आता भाजप म्हणून बोलू शकणार नाही, कारण भाजप म्हणून प्रदेशाचे अध्यक्ष बोलतील किंवा भाजपचे नेते बोलतील. पण मी आज एक ओबीसीसाठी तळमळणारं नेतृत्व म्हणून प्रचंड दुःख आणि संताप व्यक्त करतो. चंद्रकांत पाटलांनी असं सांगितले की ओबीसीच्या जागांवर ओबीसीचेच उमेदवार देणार. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. स्वागत आहे त्या भूमिकेचं, पण माझं म्हणणं आहे की आरक्षणात सगळं दिली तर सन्मानजनक आहे. तुम्ही ओबीसीच्या जागेवर ओबीसी द्याल, पण जेव्हा नगराध्यक्षाची निवडणूक येईल तेव्हा काय करणार आहात? तेव्हा ओबीसींना संधी मिळणार आहे का? ग्रामपंचायतच्या सरपंचापासून ते महानगरपालिकेच्या महापौरापर्यंत ओबीसीला संधी मिळणार आहे का? ओबीसीची संधी ही संकटात नाही का, असा माझा प्रश्न. एकदा नेतृत्व केलं, एखाद्या ठिकाणी एकदा निवडणूक झाली आणि ओबीसी शिवाय झाली, परत ती जागा जिंकणं किंवा निवडून येणं हे शक्य होत नाही. यामुळं तुम्हाला असं वाटतंय का जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी घडवून ते राजकारण, ओबीसीचं राजकारण म्हणजे पवार असतील किंवा राष्ट्रवादी असतील, सत्तेतले महाविकास आघाडीचे सर्व नेते ते राजकारणच कुठेतरी संपवून पाहतायत? कारण एकदा निवडणूक झाली, दुसरा उमेदवार निवडून आल्यानंतर परत ओबीसीचा निवडणूक जरी झाली तर निवडून येणं शक्य नाही, जसं राजकीय बघितलं. ओबीसीचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे हे तेवढंच सत्य. ओबीसी आरक्षणाला धोका असल्यामुळे मला वाटतं ते झालं. ओबीसी नेते कुठेतरी पुढे येऊ द्यायचे नाहीये का प्रस्थापित राजकारणात असं वाटतंय तुम्हाला? नेत्यांचं जाऊ द्या. ओबीसी समस्त प्रवर्ग मागे पडतोय आणि तो पुढे नाही येऊ द्यायचा की काय असा प्रश्न पडतो. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. विधानसभेमध्ये एक अहवाल पेश केलं होतं की गावाने स्वतः गोळा केलं तो सगळे एम्पिरिकल डेटा जमा केलं होतं. तर जर एक गावाने स्वतः जमा केलं होतं ते सरकार करू शकत नाही का? आणि याच्यामध्ये सहा महिन्यात झाला. कोर्टाने दरवेळा ते सांगितलं की एम्पिरिकल डेटा. सरकार मुंबईत बसलंय मंत्रालयात, पण सरकारचे हात पाय बोट हे गावागावात आहेत ना. तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, त्याच्यावरचे अधिकारी, त्याच्यावरचे अधिकारी, त्याच्यावरचे अधिकारी, हे सगळ्या सिस्टीमनी करायची गोष्ट आहे.
आणि जेव्हा सरकारी सिस्टीम एवढी अवाढव्य असते, जेव्हा सरकारी सिस्टीम कामाला लागते, तर हे कामं 2-3 महिन्याच्या काळामध्ये सहज शक्य होऊ शकतात, 6 महिन्याच्या काळामध्ये शक्य होऊ शकतात, जे 2.5 वर्षाच्या काळामध्ये झाले नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे सरकारला जाणीवपूर्वक ओबीसीचं आरक्षण रद्द झालं पाहिजे होतं, ही त्यांची भूमिका होती का? आणि त्यामुळेच त्यांनी जो डेटा आहे तो गोळा केलेला नाही. मला असं वाटतं याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय. ओबीसीच्या आरक्षणाला सुरक्षा देण्यासाठी वेळ आणि मानसिकता दोन्ही सरकारने दिलेला नाही. बघा एक वेगळा प्रश्न, या सगळ्या दरम्यान मला वाटतं झालंय सगळं दुसरी प्रेस एक वेगळा प्रश्न, फक्त राजकारण म्हणजे राजकीय आरक्षणच नाही तर निधी वाटप जो दिसतोय, सारथीला निधी मिळतोय, सारथीच्या बैठका झाल्यानंतर मराठीला म्हणजे मराठा ह्या संदर्भात पटकन निधी होत आहेत मागण्यानंतर, दुसऱ्या बाजूला बार्टी असेल किंवा महाज्योती सारख्या ज्या तुमच्या काळात ज्या संस्था बनल्या होत्या त्याला मात्र निधी पैसे मिळत नाहीत, अनेक जणांची कामं अडकलेली आहेत. फक्त राजकारण नाही तर शैक्षणिक दृष्ट्या असतील त्या लोकांना, या सगळ्यामध्ये देखील एक निधीचा अभाव जाणीवपूर्वक पाहायला मिळतोय. काय काय वाटतं याच्यामध्ये सगळं? याच्या मागे जातीवादी मानसिकता मला वाटते. एका समस्त समूहाला सत्तेपासून, सत्तेच्या लाभापासून आणि मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्यासारखे हे निर्णय आहेत असं म्हणायला मी अजिबात पुन्हा विचार करणार नाही. सातत्याने एक आरोप पूर्वी पण केला होता, त्यावर तुम्ही अनेकांना सांगितले की केंद्र सरकारने डाटा द्यावा. मग आताही तेच महाविकास आघाडी प्रतिक्रिया की केंद्र सरकारवर ढकललं जातं. राज्य आणि केंद्राच्या श्रेयामध्ये ओबीसीची फरफड झाली. राज्यातल्या निर्णयावर ओबीसी आरक्षण आहे, केंद्राच्या निर्णयावर नाही. आणि एक कोर्टानेही सांगितलंय की जो सेन्ससचा डाटा आहे त्याचा आणि इम्पेरिकल डाटाचा संबंध लावणं चुकीचं आहे. तो डाटा मला वाटत नाही की त्याचा काही इथे संबंध आहे. मला वाटतं दादा थँक्यू. आज बूम बूम नको, इनका बूम दे दो. अमित साटम आमदार आले, तिकडे बसवा, इकडे बसवा, बाहेर बसले. हे बोंग्यांवर बोलताय, ओबीसी ते त्या विषयावर मी बोलतच ताई, आज जिस तरीके से सुप्रीम कोर्ट का निर्णय आया है उसे कैसे देखती है, और खास करके राज्य सरकार लगातार कोशिश कर रही थी आरक्षण बचाने के लिए, ऐसा राज्य सरकार के नेताओं का कहना है. आज जो सुप्रीम कोर्ट का निर्णय आया है, मैं उसको सम्माननीय सुप्रीम कोर्ट का सम्मान रख के ओबीसी के लिए बहुत ही निराशाजनक ऐसा निर्णय हो सकता है ऐसा मानती हूँ, अगर राज्य सरकार ने सही कदम नहीं उठाए तो. आज ओबीसी का जो निर्णय हुआ उसमें राज्य सरकार की भूमिका ये पूरी तरह संदेहपूर्वक है, क्योंकि कुछ दिनों पहले मैंने ये स्टेटमेंट भी किया था कि ओबीसी के आरक्षण को धक्का नहीं धोखा पहुंचने वाला है. और जो साबित हो रहा है, राज्य सरकार में जो लोग बैठे हैं, अगर वो चाहते कि ओबीसी का आरक्षण सुरक्षित हो तो आज ये परिस्थिति नहीं होती. तो कहीं न कहीं राज्य सरकार में उदासीनता है. आज कोर्ट ने भी कहा कि राज्य सरकार को जो डेटा देना चाहिए था वो डेटा वो नहीं दे पाए हैं. इसका मतलब वो ओबीसी के आरक्षण को गंभीरता पूर्वक नहीं ले रहे. 6 महीने से लगातार जितनी बार सुप्रीम कोर्ट कहता है उतनी बार राज्य सरकार के लोग आते हैं यहाँ पर, कुछ दूसरा डेटा लेकर जाते हैं, या फिर राज्यपाल के पास जाकर के कहते हैं कि सेंटर को बोलिए कि वो डेटा दे. इस तरीके से पासिंग द बॉल टाइप का पूरा 6 महीने से चल रहा था. ये क्या जानबूझ के ओबीसी आरक्षण को खतरा पैदा करने के लिए किया जा रहा है? देखिए, हमने तो ऐसा कोई आरोप नहीं किया. सुप्रीम कोर्ट ने कहा कि राज्य सरकार को सेंसस और एम्पिरिकल डेटा को मिक्स करने की आवश्यकता नहीं. एम्पिरिकल डेटा ये टोटली राज्य सरकार की जिम्मेदारी है, कोर्ट ने कहा है. ये हम भी कह रहे हैं, हम भी उस डिपार्टमेंट में रह चुके हैं, मंत्री रह चुके हैं, हम भी यही कह रहे हैं. एम्पिरिकल डेटा ये उस राज्य के लोक संख्या पर आधारित, वहाँ की व्यवस्था पर आधारित निर्णय करने वाला डेटा है. उसका लोक संख्या के डेटा से संबंध लगाना गलत है. ये सिर्फ लोक संख्या पर आधारित नहीं होता आरक्षण. लोक संख्या का क्या लेना देना है आरक्षण से? आरक्षण पिछड़ेपन, उनके जो पिछड़े हुए वर्ग है उनकी जो व्यवस्था है, जो अवस्था है, उस पर आधारित होता है. और राजकीय दृष्टि से ओबीसी पिछड़ा हुआ है, और इसलिए ओबीसी को राजकीय आरक्षण अगर नहीं मिला तो ओबीसी के
भविष्य पर, राजकीय भविष्य पर बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। ताई, आज के दिन 2-3 अलग अलग चीजें राज्य सरकार के जो निर्णय रहे उस पर कोर्ट की तरफ से फटकार लगी। एक ओबीसी का बड़ा मामला, रवि राणा के ऊपर जिस तरीके से मामला हुआ, अलग जो चीजें हुई, क्या राज्य सरकार सुप्रीम कोर्ट किसी भी कोर्ट में अपनी बात रखते समय सही नहीं रख पाती या जानबूझ के गलत निर्णय लेती है जो कोर्ट में नहीं टिक पाती? राज्य सरकार को कोर्ट से फटकार लगी है। राज्य सरकार को अभी आने वाले चुनाव में ओबीसी से भी बहुत बड़ी फटकार लगने वाली है, क्योंकि राज्य सरकार अगर चाहती तो ये आरक्षण सुरक्षित रह सकता था। ये संपूर्णतः राज्य सरकार की जिम्मेदारी है, ऐसा मैं मानती हूँ। इसमें कोई राजकीय स्टेटमेंट नहीं है। मैं अगर राज्य सरकार होती तो भी मैं यही कहती। काय इतर विषय बोला, पण तुम्ही 1-on-1 काही करू नका। अजून एक माझी विनंती आहे, जेव्हा तुम्ही धर्म आणि जात यावर बोलता तेव्हा माझे स्टेटमेंट ऑल्टर करू नका, कारण मी खूप सेक्युलर माणूस आहे। मला आणि त्याच्यातनं गोंधळ होऊ नये, माझं फॉलोईंग म्हणजे प्लीज तुमच्या चॅनलवाल्यांना सांगा, तुम्ही खूप चांगले आहेत, ते वरती एडिट करतात। नवनीत राणा यांच्या हनुमान चालीसा या भूमिकेवर ज्या पद्धतीनं गोंधळ झाला, मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली, त्यानंतर त्यांना झालेली अटक असेल, आज त्यांचा जामीन मंजूर झालाय, या सगळ्या प्रकरणाकडे म्हणजे त्यांनी दिलेल्या आव्हानापासून ते आतापर्यंत तुम्ही कसं बघताय? मी या संपूर्ण प्रकरणाकडे स्थितप्रज्ञ दृष्टीने बघत असताना माझ्या लक्षात एक येतं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सामान्य माणसासाठी, अत्यंत शेवटच्या गरीब माणसासाठी काम करत असताना ज्या योजना राबवत आहेत, जे निर्णय घेत आहेत, मग ते शेतकऱ्यांसाठी असो, शेतमजुरांसाठी असो, आरोग्यासाठी देशाच्या असो, महिलांसाठी असो, या देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी असो, या देशातील मुस्लिम महिलांचा ट्रिपल तलाकच्या संदर्भातल्या निर्णयाविषयी असो, हे निर्णय अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत समाजाला बांधणारे आणि ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना शक्ती देणारे निर्णय। आम्हाला कोणालाही जेव्हा आम्ही या निर्णयांकडे बघतो तेव्हा मला दिसत नाही की देशामध्ये प्रधानमंत्री जे काम करतायत त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव आहे, कुठेही अभाव आहे अशा प्रकारच्या विचारांचा। पण आज असं जे चाललेलं आहे राज्यामध्ये ते थोडंसं दुर्दैवी आहे। मी इतर राज्यात सुद्धा प्रवास करते, इतर राज्यात भेटते, दिल्लीत भेटते, मला असं वाटतं राज्यामध्ये हे चित्र दुर्दैवी जात आहे। आपल्या धर्मावर प्रेम करावं हे सगळ्यांचा अधिकार आहे। मी संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पण सामान्य माणसाचं, वंचितांचं, ओबीसींचं सेक्युलरपणे नेतृत्व करणाऱ्या मुंडे साहेबांची कन्या आहे। त्यामुळे आमच्या घरामध्ये जात, धर्म असे विषय आम्ही कधीही बोलत नाही। जो वंचित आहे तो माझ्या जातीचा आहे, या संस्कारात मी वाढले। त्यामुळे आपण ज्यांची पूजा करतो, आपण ज्यांना देव मानतो, त्यांची पूजा करण्याचा आपण जेव्हा निर्णय घेतो तर त्यांचा पण अवमान नाही झाला पाहिजे, आपल्याही धर्माचा, याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। मला वाटतं आज जी परिस्थिती आहे ती पुरोगामी महाराष्ट्राचं चित्र बाहेरच्या राज्यांमध्ये चांगलं नाही जात आहे। मला ह्याच्याबद्दल दुर्दैवी वाटतं आणि याच्यामध्ये एका बाजूला दोष द्यावा असं वाटत नाही। सर्वांनी या चेष्टा थांबवाव्या आणि या महाराष्ट्राला सुरक्षित राष्ट्र आणि राज्य बनवण्याकडे सगळ्यांनी आणि सर्वसमावेशक राज्य बनवण्यासाठी सर्वांनी पावलं उचलावी असं मला वाटतं। एक तो आजकल मुझे मराठी बोलने में तकलीफ हो रही है, हिंदी आपका मध्य प्रदेश चली गई। हाँ तो हिंदी पे ही पकड़ा। जिस तरीके से हनुमान चालीसा या लाउड स्पीकर का मुद्दा पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र की सियासत में गर्म है, आप बतौर नेता पहले भी मंत्री रही हैं, सारी चीजों को देख रही हैं, कैसे देख रही हैं ये पूरे विवाद को जो महाराष्ट्र के भीतर चल रहा है? तो उनका कैमरा वो है। आज महाराष्ट्र में जो विवाद चल रहे हैं, जो आरोप प्रत्यारोप चल रहे हैं, उसके बारे में आपने मुझे पूछा तो मैं इसको न्यूट्रली, स्थित प्रज्ञता से देखकर यही कह सकती हूँ कि इस देश को ऐसे प्रधानमंत्री मिले हैं जिन्होंने अंत्योदय का जो हमारा सपना था वो सच करने के लिए कदम उठाए। सबसे गरीब, सबसे पिछड़ा हुआ, सबसे दुर्लक्षित वर्ग, उसको तसल्ली लेने वाले निर्णय लिए। भले वो जनधन हो, उज्ज्वला हो, आयुष्मान भारत हो, आयुश्री योजना हो, वयश्री योजना हो, या सब योजनाएं
ये सामान्य व्यक्ति को सामने रखिए। सामान्य व्यक्ति में जिस पे अन्याय हो रहा है उसको ताकत देने के लिए, उसकी आवाज़ को ताकत देने के लिए निर्णय लिए। ट्रिपल तलाक का भी निर्णय उन्होंने जो लिया वो उन महिलाओं का आवाज़ ताकतवर बनाने के लिए लिया। पर इन सारे निर्णयों में कभी भी धर्म का, कभी भी जाति का, किसी भेद का नहीं, जो वंचित है उसके लिए निर्णय लिया। तो मुझे लगता है जब हम इन निर्णयों को निचले स्तर पर पेनिट्रेट करने की कोशिश करते हैं, उसको लेके जाने की कोशिश करते हैं, तो हम इसका इंटरप्रिटेशन बदलना नहीं चाहिए, हमारी जिम्मेदारी बनती है। महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव स्टेट है, एक पुरोगामी राज्य है। मैं गोपीनाथ मुंडे जी की कन्या हूँ, संघ के कल्चर में पले बड़े, पर एक ओबीसी, एक पिछड़े हुए वंचित वर्गों का नेतृत्व करते हुए एक सेक्युलर नेता की तरह उनका प्रतिमा रही है और उस ही वातावरण में मैं पली बड़ी हूँ। अपने धर्म का आदर करना मैंने सीखा है, अपने धर्म का अभिमान करना भी मैंने सीखा है और मेरा ही धर्म ये सिखाता है कि शांततापूर्व हमको इन सब चीज़ों को हैंडल करना चाहिए। जो मुद्दे बिल्कुल है ही नहीं उनको निकाल कर समाज को धोखे में डालना गलत होगा। इसलिए मैं चाहती हूँ कि विकास के मुद्दे, लोगों के मुद्दे, जो लोगों की अड़चने हैं उस पर ज़्यादा से ज़्यादा बात हो। इस देश को बहुत बड़ी महासत्ता बनाने के लिए बात हो, ना कि हम अंदरूनी आग लगाएं और फिर हम बुझा ना पाएं।